NPA असलं टायमिंग शोधून काढतायत ना, काय विचारूच नका. एक्झामच्या रिझल्टचं टायमिंग यांचं इतकं एक्स्ट्राऑर्डिनरी असतं, की विचारूच नका. मी तुम्हाला सांगू का? पेपर आहे 2 दिवसावर केमिस्ट्रीचा. आज फिजिक्सचा पेपर झालाय. संध्याकाळी रिझल्ट. मी तुम्हाला सांगतो, एक तर रिझल्ट चेक करू नका. राहू दे तो रिझल्ट किंवा पालकांना एक विनंती आहे, की तुमच्या मुलाचा जो रिझल्ट असेल तो बाजूला ठेवा. उद्या फक्त 1 दिवस उरलाय. आम्हाला एका दिवसात केमिस्ट्री करायचंय. मी तुम्हाला सांगतो, इतके डिस्टर्ब पालक आहेत. पालक, स्टुडंट कुठल्या गोष्टीमुळं? लाखो रुपये भरले. 10वी पर्यंत टॉपर आहे स्टुडंट. एवढा कमी स्कोर. 10 पर्सेंटाइल, 3 पर्सेंटाइल, 22 पर्सेंटाइल, 40 पर्सेंटाइल. एवढं कमी पर्सेंटाइल माझ्या मुलाला असूच शकत नाही. काहीतरी चुकलंय एनटीएचं. पालकांना वाटतंय, पालक माझ्याशी बोलतायत. मी प्रत्येकाला समजावून सांगतोय, घसा दुखायला बोलून ना व्हिडिओ बनवतोय. कारण मला माहिती आहे, काही ठराविकच पालक आहेत ज्यांचे कॉल मी रिसीव्ह करतोय. म्हणजे असं म्हणत नाही मी. ठराविकच कॉल मी रिसीव्ह करू शकतो. सांगायचे लाखो, हजारो मुलांना, की आता जेईचा पहिला अटेम्प्ट आता मी अजून एक छोटंसं उदाहरण देतो. जेईच्या पहिल्या अटेम्प्टमध्ये 96 पर्सेंटाइल आहेत. हं. 96 ला पी-आय-सी-टी चान्सेस नाक आहे बरोबर. सी सोडून द्या. वालचंद सुद्धा नाही. कारण तिथं 15 का 20% जागा असतात. बरोबर आहे जेईई थ्रू. तिथं टॉपची मुलं येतायत आणि टॉपची कोण 99. बरं एवढ्या पर्सेंटाइलला नागपूर एन-आय-टी मिळेल सीएस? नाही मिळणार. मग एवढ्या चांगल्या पर्सेंटाइलच्या मुलानं केलं पाहिजे. मग चुकतोय कुठं? फर्स्ट अटेम्प्ट नाही मिळाला, मी सेकंड अटेम्प्टचा ट्राय करतो म्हणतोय. आणि त्याच्यात कदाचित एवढा सुद्धा स्कोर होत नाही. कमी येतोय तणाव, टेन्शन. तर मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. ॲक्चुअली माझ्याकडे एक बेस्ट उदाहरण आहे. पृथ्वीराज त्या मुलाचं नाव होतं लक्षात घ्या. त्याला पहिल्या अटेम्प्टला 93 होते. ओके. माझा जुना स्टुडंट होता. 11वी-12वी त्यानं अकॅडमी जॉइन केली होती. रिझल्ट तर चांगलाच होता. मी त्याला म्हटलं, "अरे वाह! चांगला स्कोर आहे. अजून वाढेल." म्हणला, "नाही सर मला सी करायची आहे." मी म्हटलं, "अरे असं काय? एवढा चांगला स्कोर आहे सेकंडला." तो म्हणला, "या स्कोरला इथपर्यंत नेण्यापर्यंत, या स्कोरला इथपर्यंत नेण्यापर्यंत जेवढी एनर्जी लागते, तेवढी एनर्जी जर सी दिली, तर 99.9 फिक्स आहे." तसंच होतंय. काय होतंय, की इथून जेईच्या सेकंड अटेम्प्ट पर्यंत तुम्ही करत बसला, तर मेन सॉलिड स्टेट, पॉलिमर किंवा बरेचसे टॉपिक आहेत. मला माहित नाही. डिलीटेड मार्क भरपूर आहे. तो राहून जातो आणि ह्याच्यानंतर फक्त 2 आठवड्याची वेळ मिळणार आहे तुम्हाला जेईई. आता यावर्षी तर आणखीन एक्झाम लवकरच आहे ना, सी म्हणूया आपण. 2 अटेम्प्ट आहेत मला मान्य आहे. तरी देखील तुमचा सगळा फोकस तुम्ही जर सी वळवला तर चांगला स्कोर होईल की नाही. पण हा विषय वेगळा होता. सध्याचा विषय काय रिझल्ट ठेवा बाजूला. रिझल्ट बाजूला ठेवा आणि प्लीज रिझल्ट पण बाजूला ठेवा. लाईव्ह लेक्चर्स पण बाजूला ठेवा. स्वतःच्या नोट्स उघडा, पुस्तक उघडा, पी-वाय-क्यूज बघा, वायएलएन मधून डेफिनेशन डायग्राम करा. अभ्यासाला सुरुवात करा. ऑल द बेस्ट.